सर्वांना जोहार, आपकी जय आदिवासी. मी डॉक्टर कैलास. कोणत्याही आदिवासी व्यक्तीनं हिंदू असेल, इस्लाम असेल किंवा ख्रिश्चन असेल अशा कुठल्याही धर्मात जाऊ नये किंवा त्यांनी धर्मांतरण करू नये या मताचा मी असलो तरीही एखाद्या व्यक्तीनं धर्मांतरण केलं म्हणून त्याला आरक्षण किंवा आदिवासी म्हणून मिळणाऱ्या सोयीसुविधा नाकारता येतात का, किंवा त्याचा आदिवासी म्हणून असलेला दर्जा संपतो का, ह्या प्रश्नांवर आपल्याशी हितगुज साधण्यासाठी मी आहे. आणि याचे एकूण जे कायदेशीर धागेदोरे आहेत ते मी यात निमित्त आपल्यापुढं मांडणार आहे. काय झालंय की 16 जुलै 2026 रोजी आदिवासी विकास विभागानं अनुसूचित जमातीमधील व्यक्तींनी धर्मांतरण केल्यानंतर मिळणाऱ्या सोयी सवलतीबाबत एक समिती गठीत केलेली आहे. आणि या समितीने या ठिकाणी चौकशी करायची आहे की जे विशेषतः नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासींनी धर्मांतरण केलेलं आहे नवापूर तालुक्यातील, तिथल्या ज्या काही मिशनरी आहे, ख्रिस्ती धर्मगुरू आहेत किंवा त्या संस्थांकडनं प्रलोभन देऊन आदिवासींचं धर्मांतरण केलं गेलेलं आहे आणि त्याविषयीची चौकशी करावी म्हणून विधानसभेत प्रश्न उपस्थित केल्यानंतर अनुभय अग्रवाल आणि इतर सदस्यांनी तो प्रश्न उपस्थित केला होता. आणि त्याला अनुषंगानं आता आदिवासी विकास विभागाने एक जो GR आहे तो काढलेला आहे. आणि तो GR म्हणतो की आदिवासींनी धर्मांतरण केल्यास त्यांच्या ज्या काय सवलती आहेत, जशा अनुसूचित जाती या जाती या समाजातील म्हणजे SC समाजातील लोकांना धर्मांतरण केल्यास कुठल्याही सोयी सवलती मिळत नाही, त्याप्रमाणे आदिवासींच्या सुद्धा सोयी सवलती काढून घेण्यात यावा असा हा प्रश्न उपस्थित केला होता. आणि या आश्वासनाच्या अनुषंगानं आदिवासी विकास विभागाने ही कमिटी गठीत केली होती. आता ही कमिटी पूर्ण महाराष्ट्रासाठी समावेशक आहे की फक्त नंदुरबार जिल्ह्यापुरती आहे, हा प्रश्न या निमित्त पडतो. कारण या समितीचे अध्यक्ष आहेत ते अशोक उईके जे आदिवासी विकास मंत्री आहे, इंद्रनील नाईक जे आदिवासी राज्यमंत्री आहेत आदिवासी विकास विभागाचे ते आहेत, आणि अन्न व प्रशासन मंत्री जे आहेत नरहरी झिरवाळ साहेब ते या ठिकाणी सदस्य म्हणून आहेत. आणि याबरोबर धर्मराव बाबा आत्राम असेल, आमच्या फुलजी पाडवी असतील किंवा राजेश उदयसिंग पाडवी, विजयकुमार गावित, शिरीषकुमार नाईक आणि मंजुळा गावित हे सन्माननीय सदस्य जे आहे सभेचे त्यांना सदस्य म्हणून या ठिकाणी घेतलेलं आहे. अशा वेळी प्रश्न उपस्थित होतो की जर एखाद्या आदिवासीने एखाद्या धर्मात जसे हिंदू, इस्लाम किंवा ख्रिश्चन या धर्मात जर त्यांनी धर्मांतरण केलं तर त्यांच्या सोयी सवलती बंद केल्या जाऊ शकतात का, याविषयी भारतीय संविधान काय म्हणते आणि सुप्रीम कोर्टाचं काय म्हणणं आहे ते आपण जाणून घेऊयात. काय होते की भारतीय संविधानाने ज्या काही निकष दिलेले आहे अनुसूचित जाती आणि जमातीसाठी ते वेगवेगळे आहे. आणि भारतीय संविधानाच्या अनुषंगाने जी अनुसूचित जातीची ऑर्डर जी 1950 वर आहे त्याला धर्मांवर आधारित मर्यादा जरी असल्या तरी शेड्यूल ट्राईब ऑर्डर 1950 जे आहे त्यावर धर्माच्या आधारावर कोणतीही बंदी किंवा निर्बंध जे आहेत ते भारतीय संविधानानं या ठिकाणी आणलेले नाही आहेत. आणि या निमित्तानं आपण एक जो न्यायनिवाडा आहे भारतीय सुप्रीम कोर्टानं दिलेला तो समजून घेतला पाहिजे. यात स्टेट ऑफ केरला वर्सेस चंद्रमोहन हा 2004चा न्यायनिवाडा सांगतो की एखादी जमात किंवा ट्राईब ही अशी एक सामाजिक समूह आहे ज्याची समान बोलीभाषा असते, समान सामाजिक व्यवस्था असते आणि ते सामाजिक उद्दिष्टासाठी एकत्र येत असतात. आणि म्हणून एखादा आदिवासी व्यक्ती जर दुसऱ्या धर्मात प्रवेश करत असेल किंवा तो धर्मांतरण करत असेल तर तो त्याचे आदिवासी असण्याचा जो काही दर्जा आहे तो आपोआप गमावत नाही. आणि त्यासाठी आपल्याला काही गोष्टी पाहिल्या पाहिजे. त्या गोष्टी कोणत्या आहेत तर ती व्यक्ती धर्मांतरित झाल्यानंतर त्या धर्माच्या चालीरीती, त्या समाजाच्या जमातीच्या चालीरीती, प्रथा, परंपरा, रूढी आणि सांस्कृतिक जीवन पाळते का, हा पहिला प्रश्न आहे. दुसरा, वारसा, विवाह, उत्तराधिकार यासारखे प्रथागत कायदे तो पाळतो का. आणि तिसरं, एखादी जमात जसे भिल्ल जमातीतले आदिवासी जे काही इतर जो काही धर्मांतरित जो काही व्यक्ती आहे त्याला या ठिकाणी सदस्य म्हणून स्वीकारतो का धर्मांतरण झाल्यानंतर, हे 3 प्रश्न जे आहेत ते कोर्टानं विचारून एखादा व्यक्ती अनेक वर्षापूर्वी धर्मांतरित झालेला आहे आणि त्यानं पूर्णपणे आपल्या आदिवासी असण्याच्या ज्या काही प्रथा परंपरा आहेत किंवा सामाजिक चालीरीती असतील त्या पूर्णपणे सोडून दिल्या असतील तर अशा केसचा विचार करण्यात यावा. परंतु एखादा व्यक्ती आदिवासी असून त्या आदिवासी जमातीशी असलेले सामाजिक, सांस्कृतिक आणि पारंपरिक नाते कायम ठेवत असेल
तर न्यायालयाने स्पष्टपणे म्हटले की अशा व्यक्तीचे धर्मांतरण झाल्यानंतर आदिवासी म्हणून असण्याचे कुठलेही अधिकार जे आहेत ते आपल्याला नाकारता येत नाही. आणि म्हणून एखाद्या जमाती आदिवासी व्यक्तीचा जो दर्जा आहे तो धर्मांतरानंतरही तो जर आदिवासी परंपरा जपत असेल, आदिवासी समाजात राहत असेल आणि आदिवासी समाज त्याचा स्वीकार करत असेल तर त्या व्यक्तीने केवळ धर्मांतरण केले म्हणून त्याच्या ज्या काही सोयी सवलती आहेत किंवा आरक्षणाचे लाभ आहेत ते नाकारता येणार नाही असे या ठिकाणी सुप्रीम कोर्टानं म्हटलेले आहे. आणि अशा जर घटना समोर येत असतील तर कोर्ट जे आहे ते प्रत्येक निर्णय जे आहे त्याची वस्तुस्थिती, पुरावे आणि घटनात्मक तत्वे जी आहेत ती तपासून या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे. अशा पद्धतीनं जे सुप्रीम कोर्टानं आहे चिंथाडा आनंद वर्सेस स्टेट ऑफ आंध्र प्रदेश ही आत्ताची अलीकडची सुप्रीम कोर्टाची जी काही केस आहे त्याच्यात म्हटलेलं आहे. आता अशावेळी भारतीय आदिवासींनी धर्म आधारित कोड असण्याची मागणी करतात तेव्हा सरकार नाकारते आणि आदिवासींचा कुठलाही धर्म नसल्यामुळं तो एक तर नैसर्गिक जो काही निसर्ग धर्म आहे तो पाळतो किंवा आदिवासी जो आहे तो आदिवासींच्या प्रथा परंपरा पाळण्यासाठी वेगवेगळ्या धर्मात बऱ्याच वेळा त्यांच्या चालीरीती आहेत किंवा त्या धर्माच्या ज्या काही गोष्टी असतील त्याही पाळताना आढळून येतो. परंतु त्यावर आधारित आदिवासी समूहाचा धार्मिक किंवा अनुसूचित जमाती असल्याचा कुठलाही दर्जा जो आहे तो त्या ठिकाणी संपूर्ण येत नाही असं आपल्याला दिसून येईल. त्यामुळं मला आपल्याला हेच सांगायचं आहे की डिलिस्टिंग हे जे आहे ते असंवैधानिक आहे आणि एकूणच कुठल्याही आदिवासी व्यक्तीनं धर्मांतरण केलं म्हणून त्याचा दर्जा नाकारता येत नाही. त्यामुळं आदिवासी विकास विभागानं ही जी समिती गठीत केलेली आहे ती पूर्णतः असंविधानिक आहे का हा प्रश्न या ठिकाणी नक्कीच उपस्थित केला जाईल आणि यावर आपण सर्वांनी उत्तरं शोधली पाहिजे. मला एवढंच म्हणायचं आहे की आदिवासींना कुठल्याही धर्मात जाऊन धर्मांतरण करू नये. आदिवासींनी आदिवासी राहावं तरच आपल्या सवलती ज्या आहेत त्या टिकून राहतील असंही मला वाटते. सर्वांना जोहार.